नमस्कार मित्रांनो, मी समीर. आपल्या चॅनलवरील नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण निघालो आहोत एका प्राचीन व्यापारी घाटमार्गाला भेट द्यायला. तर तुम्हाला माहीत होते का की प्राचीन भारतात म्हणजे सातवाहन काळाच्या दरम्यान परदेशातून आयात व निर्यात होणारा माल हा अरबी समुद्रामार्गे महाराष्ट्रातील सोपारा म्हणजे आजचे नालासोपारा आणि कल्याण या व्यापारी केंद्रांवरून होत होता. झाले असे की सातवाहन काळात भारताची परदेशी व्यापारात खूपच वाढ झाली. तसेच पुढे रोमचाही भारताशी व्यापारी संबंध प्रस्थापित झाला. त्यामुळे समुद्रामार्गे व्यापारी जहाजे येथील बंदरावरती येत, म्हणून ही व्यापारी केंद्रे प्रसिद्ध होती. पुढे हे परदेशी व्यापारी लोक नाणेघाटामार्गे दक्षिण भारतातील पैठण, तेर, नाशिक, जुन्नर, कराड आणि इतर व्यापारी ठिकाणी जाऊन आपला माल विकत असे. सातवाहनांनी महाराष्ट्रात आपली सत्ता वाढवून महाराष्ट्रातच प्रतिष्ठान म्हणजे सध्याचे पैठण येथे आपली राजधानी स्थापन केली होती. व्यापारासाठी सोयीचे व्हावे म्हणून त्यांनी नाणेघाटाचे खोदकाम केले. हा घाटमार्ग कोकण व सह्याद्रीच्या पूर्वेकडील भागाला म्हणजेच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याला जोडतो. पुढे या व्यापारी घाटमार्गाच्या संरक्षणासाठी येथील भागात जीवधन, हडसर, चावण, शिवनेरी असे अनेक किल्ले बांधण्यात आले. येथे पोहोचल्यावर सुरुवातीला आपल्याला एक दगडी रांजण पाहायला मिळतो. मिळालेल्या माहितीनुसार याचा उपयोग व्यापारी मार्गावरील जकात जमा करण्यासाठी केला जाईल. तर काही अभ्यासकांच्या मते यामध्ये पिण्याचे पाणी साठवले जात असे. तर दुसऱ्या बाजूस एका छोट्या गुहेमध्ये आपल्याला गणपतीचे दर्शन होते. त्यावरील बाजूस काही दगडी पायऱ्या चढून गेल्यानंतर पिंडविरहित शाळुंका आणि त्या शेजारी पाण्याचे टाके पाहायला मिळतात. इत्यादी वास्तू पाहून झाल्यानंतर आपण घाटमार्गाचे केलेले खोदकाम पाहत खाली उतरतो. इथे आपल्याला कातळात कोरलेले हनुमानाचे शिल्प, त्या शेजारील सातवाहन लेणी, समोरील कोकण प्रदेश आणि पाण्याचे टाके पाहायला मिळतात. नाणेघाटातील दुसरे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे येथील लेण्यात कोरण्यात आलेले लेख. काही दिवसांपूर्वी आपल्या मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यासाठी येथील लेखाचा संदर्भ देण्यात आला होता. हे लेख प्राकृत भाषेत असून ब्राह्मी लिपीत कोरलेले आहेत. डॉक्टर व्ही मिराशी यांनी सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख या पुस्तकात नाणेघाटातील लेखाचे वर्णन दिलेले आहे. प्रस्तुत लेख हे सातवाहन राणी नागनिका हिच्या आज्ञेवरून कोरलेले आहेत. सातवाहन राजा श्री सातकर्णी याचा विवाह क्षत्रिय वर्णाच्या नागकुलातील कन्या नागनिका हिच्या सोबत झाला होता. आपल्या पतीच्या निधनानंतर तिने वेदश्री आणि शक्तिश्री ही अल्पवयी मुले असल्यामुळे स्वतः राज्यकारभार चालविला.
त्याच वेळेस तिने येथील लेख कोरून घेतले. या लेखात तिने प्रजापती धर्म, इंद्र, बलराम, कृष्ण, चंद्र व सूर्य अशा देवांना आणि 4 लोकपाल यम, वरुण, कुबेर व कुमार कार्तिकेय यांना नमस्कार करून लेखाला सुरुवात केलेली आहे. पुढे तिचा पती श्री सातकर्णी, मुले वेदश्री आणि शक्तिश्री आणि तिच्या स्वतःबद्दल लिहिलेले आहे. श्री सातकर्णीने आणि तिने केलेले यज्ञ तसेच यज्ञाद्वारे लोकांना केलेले दान आणि दिलेली दक्षिणा यांची माहिती या लेखातून दिलेली आहे. तसेच लेण्याच्या समोरील भिंतीवर 8 प्रतिमा कोरलेल्या होत्या, पण त्या आता जवळजवळ पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. त्यांच्या आता केवळ पाय आणि वर कोरलेली नावे दिसून येतात. सातवाहन घराण्याचा संस्थापक सिमुक राजापासून कुमार सातवाहनाच्या प्रतिमा येथे कोरलेल्या होत्या. इत्यादी वास्तू आपल्याला नाणेघाट परिसरात पाहायला मिळतात. सातवाहनांचे स्थापत्य आणि भारताची आंतरराष्ट्रीय व्यापारात झालेली वृद्धी यामधून दिसून येते. अशा प्रकारे सातवाहनांनी भारताच्या मोठ्या भूभागावर सुमारे 400 वर्ष राज्य केले. तुम्ही कधी येथील परिसरात असाल तर नाणेघाटाला नक्की भेट द्या. तुम्हाला येथील इतिहास समजण्यास मदत व्हावी म्हणून केलेला हा छोटासा प्रयत्न. तुम्हाला हा प्रयत्न आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.